मुलांनी एक चांगला उपक्रम, चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याच्यामध्ये नुसती मुलांनीच नाही, सर्वांनी सहभागी व्हावं. स्त्रियांनी पुरुषांनी सहभागी होऊन हा वार्षिक तुमचा हा दर महिन्याचा कार्यक्रम दरवर्षी करत जा, दर महिन्याला करत जाता. चांगली गोष्ट आहे. आता आम्हाला बऱ्याच वेळेस त्यांचं आमंत्रण आलं तर आम्हालाही तिथं यायला वेळ, आता एकादशी तिथंही गर्दी, सकाळपासून गर्दी. सकाळीच पहाटे काकडा मंदिरात, काकडा सुटून इकडे आले का कुठेकडं गर्दीच गर्दी. आता ही कशी तरी गर्दी वाटी लावून म्हणलं काही शब्द दिलेला असतो तो मग थोडसा काय, मग इकडं काही जरी झालं तर पण जावं लागतं. लोक वाट पाहतात, शब्द दिलेला असतो. आणि ऐन वेळेस मग माझी पंचायत झाली. डॉक्टरने 2-3 तास तुम्हाला आता भुरकं दिसलं, तुम्हाला जाय, तुम्ही आता पुढं जाऊच नका. याला म्हणलं काहीतरी व्यवस्था कर, नाही तर आता ते म्हणे मिरवणुकीची तयारी, रांगोळीची तयारी, सर्वांचा उत्सव एक आगळा वेगळा होता. आणि त्याचा निरोप मिळाला. तर मग आमचे महेशनी म्हणे इकडे शारदानंदाला आणि या ठिकाणी सूचना केली आणि त्याप्रमाणे त्यांनी आलं, ती या ठिकाणी प्रवचन केलं. आणि मलाही थोडंसं आता बोलायचा आपण संकेत केला. माईक पुढं आला, बोललो. आणि बोलून आता फक्त त्या बोलण्यातून एकच महत्त्वाचं, लवकर बाबांचं मंदिर होणं महत्त्वाचं आहे. आणि त्या ठिकाणी भजन, पूजन, उपासना कार्यक्रम हे चालत राहावा आणि प्रचार आणि प्रसार व्हावा. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचा मध्य प्रदेशमध्ये प्रचार आहे, उत्तर प्रदेशमध्ये प्रचार आहे. आणि तो प्रचार प्रसार कशाने? प्रचार आता तुम्हाला चांगला माहिती, ग्रामपंचायत असो ते बाबाला चांगला असं. प्रचार म्हणजे काय? हा प्रचार धर्माचा प्रचार. भगवान आले, भगवानने धर्माची स्थापना केली आणि साधू संतांनी त्याचा प्रचार केला. आज प्रचाराचे 2 भाग आहेत. असा तो धर्माचा प्रचार केला साधू संतांनी. मग कीर्तनाच्या माध्यमातून, हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरी पारायणाच्या माध्यमातून, एकनाथी भागवताच्या पारायणाच्या माध्यमातून, गुरुचरित्रच्या पारायणाच्या माध्यमातून, हरिपाठाच्या माध्यमातून, भजन, पूजन, कीर्तन आणि काही हा एक धर्माचा प्रचार झाला. आणि या प्रचारातून मग आपल्याला माहिती होतं. तत्पूर्वी तर आपल्याला काय माहिती, आपण अंधारातच ना. असाच अंधार पडला असताना आणि एक शेतकरी संध्याकाळच्या वेळेस आऊत सोडला. तर सर्व शेतकरी मंडळी आहे, आता अलीकडे ट्रॅक्टर आले, तो भाग वेगळा. आणि त्यावेळेस मला शेतीचं संध्याकाळ का आऊत हाकाय, संध्याकाळ झाली का मग आऊत सोडायचे. आणि गावाचा आवताचा शेतीचा 1-1.5 किलोमीटरचा अंतर असायचा. म्हणून आऊत सुटलं. त्याने एका बैलाच्या आणि शिंगाला कासरा बांधून दिला आणि बैल घराकडे निघाले. रस्त्यामध्ये 1.5 किलोमीटरचा असा अंतर रस्त्यामध्ये. आणि त्या बैलाच्या डोक्याचा कासरा सुटला आणि तो फरफटत चालला. चालून त्या बैलाचे पायाच्या खुराच्या मध्यातून त्या चऱ्हाटाला, कासऱ्याला निमा कासरा तुटला आणि चालले बैल. पण त्या अवधीमध्ये त्याचा एक मित्र भेटला म्हणून जरासा टाईम लावला. बिडी काय तंबुखो चोळत बैल दर्शे पुढं अंतरावर निघून गेले. हा आता याला माहिती बैल माणसापेक्षा हुशार असतात, ते आपल्या खळतच जातील. आणि पुरी खळं म्हणायची आणि त्या बाबाला माहिती आहे. आणि त्या खळ्यात जातील असं म्हणून मग बैल लांबले आणि चुकून मग तो घाई ते बिडी काडी काय झालं, तंबाखू चुना लावून ते झालं आणि चालला. तर पुढं तो त्या बैलाचा कासरा अर्धा तुटलेला. अंधारात रस्त्यावर त्याला वाटलं मोठा साप आहे म्हणे. आता कासरा असा किरकुड्याच्या असा पडेल दिसला. तो म्हणे बाबा केवढा मोठा साप आहे. मग शेजार वस्ती होती, त्या वस्तीवर पोरायला हाक मारली, माणसाला हाक मारली. अरे पोरं इकडे, अरे साप आहे म्हणे, मोठा नाग आहे मोठा. आणि ते पोरं काठ्या घेऊन आले. अंधारात त्यांना वाटलं. मग त्याचे तर तुमच्यासारखे बाबा म्हणे, अरे फार विषारी दिसतो बरं का.
आपण मग हालत का बरं नाही हा? ते त्यांची शेजारी म्हणते नाही नाही हा कणी पुरुषांना आहे. ते दसाळ मामा म्हणे नाही हे गांड मांडुळे. पोरं म्हणे हा मण्यार जातीचा आहे. तुम्हाला जाती माहिती आहे ना काही काही लोक मण्यार पुरुषा ही फार विषारी नाग असतात. आणि अनेकांचे मत काय केले व्यक्त केले. कोणी म्हणे हा इरोळा आहे, कोणी म्हणे काय 12 चावड्या असं तुम्ही म्हणता ना. अरे म्हणे अरे तुकाराम बॅटरी कंदील काय आण रे. मग त्यांनी वस्तून कंदील बॅटरी आणली आणि त्यावेळेस ती पाहिलं. अरे हा पुरुषाही नाही, नागही नाही, गांडमांडुळही नाही, काहीच नाही. अरे हे सरळ चरट आहे ना म्हणे. कधी उजेड आल्यावर, प्रकाश आल्यावर. मग हे सगळं आंदोलनं भरेले याला उजेड पाहिजे. आणि उजेड प्रकाश झाला की मग लक्षात येतं सत्य काय आहे असत्य काय आहे. जोपर्यंत अंधार होता तोपर्यंतच अनेकांचे मत व्यक्त केले. ज्यावेळेस प्रकाश आला, प्रकाश पडला, अरे हे तर सरट आहे. हा सर्प नाही, नाग नाही, पुरुषा नाही, मण्यार नाही, गांडमांडोळ नाही, इरोळा नाही, काहीच नाही, लालही नाही, तांबडही नाही, काही नाही. सरळ हे चरट आहे. असा जीवनाला अज्ञानामुळे भास झाला आहे. आणि ते अज्ञान जाण्याकरता म्हणून तर आणि हेच ज्ञानेश्वर महाराज आले. आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून एकनाथ महाराज आले. त्याने एकनाथी भागवताच्या माध्यमातून नोहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आले. त्यांनी गीतेच्या माध्यमातून आणि अशा अनेक संतांनी आणि आपापल्या परीने उठा जागे व्हारे आता. उठा जागे म्हणणे म्हणजे पंक्तीला नका बसू अजून. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. उठा आणि भगवंताचं स्मरण करा. आणि असा संदेश आणि संकेत संतांनी दिला आहे. आणि अशा प्रकारे अशा संतांपैकी एक संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज. आणि या कलियुगामध्ये असे संतांचे अवतार अशोक बाबासारखे संत तुमच्या आमच्यामध्ये आले. आणि त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. अशा त्या संतांचं तुम्ही या ठिकाणी स्मरण करताय, संतांचं तुम्ही अनुस्मरण करताय, संतांचं तुम्ही एक या ठिकाणी एक एकादशीच्या निमित्ताने फराळाची पंगत करताय. महत् पुण्याची बाब आहे. आणि अशा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. चला मलाही त्रास होतो. अशी सज्जनांची नावं या निमित्ताने कथा कीर्तन भजन भजनाच्या माध्यमातून होत आहेत. तुम्ही मंडळीला पुन्हा आता बराचसा वेळ झालेला आहे. तुम्हा सर्व मंडळीला धन्यवाद. संयोजक आयोजक एकता मंडळाला आणि या बजरंगवाडीच्या मंडळाला धन्यवाद देतो व त्यांनी ही परंपरा चालू ठेवलेली आहे. पुन्हा एक वार आपल्या सर्वांबद्दल सद्भाव व्यक्त करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. सद्गुरू अशोक गिरी महाराज की. चला लवकर आवरावा सांगा. ज्या कोणी माई घ्या काय तरी सूचना असतील तर सूचना करा.